मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी, टॅब, संपादक अकलूज, साप्ताहिक अकलूज मंथन. मित्रांनो, सध्या राजकारणात जबरदस्त धमाके होऊ लागलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या विषयावर बिनधास्त राजकारणी झाले बोलण्यासाठी. विशेषतः जातीच्या ज्या काही गोष्टी उफाळून आल्या आहेत, कोण कोणाला कमी समजायला तयार नाही आजकाल. आणि आपल्यावर अन्याय होतोय यासाठी न्यायासाठी आम्ही उभं राहणार वगैरे वगैरे. पण गंमत अशी आहे की पंचायत समितीचे जे गण असतात, वेगवेगळे गण, म्हणजे आपण गट पकडूया वेगवेगळे. हे फार किचकट करून ठेवलेलं आहे हा प्रकार, आणि अतिशुद्ध मराठीत केलेला आहे. त्यामुळे गण काय गट काय काय ते थोडं तुम्ही त्याच्यात पडल्याशिवाय, प्रत्यक्ष भाग घेतल्याशिवाय लक्षात येणार नाही. पण आता तिरायत जो कोणी नागरिक असेल, मतदार असेल, तो काय विचार करणार, कुठं मत टाकायचं एवढंच फक्त समजून घेणार. समजा वेळ मिळाला तर मग त्यांची भाषणं ऐकायला जाणार. कोणते नेते काय म्हणतायत, कोण काय म्हणते, कोणाचं काय चाललंय. तर पंचायत समितीसाठी जी वास्तविक ह्या जिल्हा परिषद लेवलच्या निवडणूक असतात, त्या गणात असतात, वेगवेगळ्या गणात. अशी गण म्हणजे साधारणपणे गट समजूया, आणि ते गट बनवलेले असतात आणि तिथून उभं राहायचं असते. आणि मतदान लोकांनी करावं म्हणून त्याच्यासाठी आवाहन करत असतात. आता गंमत अशी आहे की माळशिरस तालुक्यात इथंच काय, पण इतर तालुक्यात सुद्धा आता प्रस्थापित राजकारण्यांनी आपली बायको, पत्नी किंवा जवळचे नातेवाईक, बहीण, भाऊ, मुलगा यांना उभं केलं. तर तसं बघायला गेलं तर मग आता संविधानामुळं प्रत्येकाला अधिकार आहे उभं राहण्याचं. त्यांनी त्याच्या मुलालाच का उभं केलं, ह्याच्या मुलालाच का उभं केलं, ह्याच्या मंडळीत का उभं केलं, त्याच्या मंडळीत का उभं केलं, त्याच्या बहिणीलाच का उभं केलं, बहिणीसाठी हे केलं ते केलं. अहो भाऊसाहेब, सगळ्यात मोठा धंदा झालाय राजकारण हा. काय बोलतोय? सर्वसामान्य अक्षरशः अंगठा बहादूर सुद्धा म्हणू लागलाय, अहो पैसाच पैसा नुसता खात राहायचंय ना पुढं. सुरुवातीला गुंतवणूक करतायत हे लोक. आता कसं आहे माहिती का, काही ठिकाणी राखीव पण जागा असतात. मग राखीवच्या ठिकाणी कोण उभं आहे, कसं आहे, काय आहे ते. आता तिथं पण काय व्हायला लागले की जे बिचारे जुन्या काळातले बरे म्हणजे त्याच्या आजोबा पंजोबांपासून काम करत असावेत, समाजासाठी म्हणा, किंवा त्यांचे काय जातीसाठी म्हणा, किंवा काय असेल ते, त्यांना साहजिक वाटतं की आपल्याला थोडस, आपण राजकारणात जर निवडून आलो तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने काम करता येईल. पण आता काय होऊ लागले, आता उदाहरण म्हणून आपण माळशिरस तालुक्यात जर घेतलं तर अमुक यांनी मंडळीला उभं केलेलं आहे, अमुक यांनी आपल्या पोराला उभा केलेला आहे. मग हे पैसेवाले लोक जर पुढे जात असतील, जे दलित आहेत, पिचडे आहेत, गरीब आहेत, ज्यांच्याकडे पैसा त्या प्रमाणात नाही, त्यांना रोजचं कमवायचं आणि खायचं, जगायचं पडलेलं असते, तो कशाला राजकारणातही काय काय गोष्टी करून घेणार. त्याला उभं राहायचं चान्स असून सुद्धा पण त्याला मतं मिळतील का?
अरे साधी गोष्ट आहे मित्रांनो. मतदान हे काय बघून होतं? जवळचा आपला, तुपला वगैरे बघून होतं का नाही? का ते ते लपवता येते? केवळ चांगलं असून चालत नाही. सध्याच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये मनुष्य म्हणे कॅप्टर लागतोय, कॅप्टर लई चाभरा लागतोय. याचं त्याला, ह्याचं त्याला, त्याचं याला, इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर. हं? म्हणजे काय? अहो, बनवा-बनवी चाललेली असती. अशी ही बनवा-बनवी, अशी ही बनवा-बनवी चाललेली असते खूप. म्हणजे काय? अहो, नकली जातीचं सर्टिफिकेट सुद्धा काढतात. कारण आपल्याला त्या पद्धतीने उभं राहायला मिळावं. आपल्या मुलाला, आपल्या मंडळीला त्या पद्धतीने उभं राहायला मिळावं म्हणून. आता ज्यांना याच्यातली काही गोष्टी माहीत असतात, मग ते उभं राहतात आणि सांगायला लागतात. अमुक-अमुक हे अशा पद्धतीने त्याला काही करू नका, हे करू नका, ते करू नका. ते स्वतःच्या मुलाला कसं काय उभा करायला लागले, हे करायला लागले, ते करायला लागले. अरे त्याने काय करतोय, त्याने काय करायचं ते बघतील. इथं राज्य सरकारचे लोक असतात. हं. तुम्हाला पाहिजे तर तक्रार करता येईल. तसे अर्ज द्यावे लागतात. नुसती तोंडी तक्रार करून चालत नाही. तोंडी तक्रारीला अजिबात किंमत नाही. लोकशाहीमध्ये असं म्हणतात. म्हणतात नाही मग ते कसं काय ते पूर्ण करणार तुमच्या तक्रारी? द्यावंच लागेल ना. जे नियम आहेत ते नियम पाळावेच लागतील ना. तुम्ही जर ते पाळले नाही तर तुम्हाला कसा काय न्याय मिळेल? वगैरे, वगैरे, वगैरे. अरे बापरे! पण एखादा कमी शिकलेला असेल, त्याला जास्त राजकारण कळू लागले. अरे बापरे! ती सरळ म्हणते, "अरे तळ राखेल तो पाणी टाकेल." ती काय लई त्यांना काय समाजसेवेचं काय उफाळून आलेलं आहे का? लोकांचं कल्याण करायचं लई उफाळून आली आहे का ह्याच्यातली? आणि कितीतरी घराण्याची घराणी आहेत की ह्याच्यावरच जगतायत. जागा, जमिनी घेऊन बसलेली आहेत. तुम्ही काय सांगायला लागलाय आम्हाला शहाणपणा? अरे बापरे! अरे मी कशाला काय सांगतोय शहाणपणा? तुला बघू वाटलं तू बघ, नाहीतर दे सोडून. पटलं तर घे, नाहीतर राहू द्या, असं म्हणतात का नाही मंडळी? तसाच हा प्रकार झालाय. पण मस्तीची भाषा जी असते ना, ती आता सगळ्यांनीच कमी करावी. ते चांगलं नाही. हे का ते का, हे, होय, अरे, तिकडे का तिकडे उसको देख देगा. आता अवघड आहे बुवा. अहो, ज्याच्या घरी अन्न खायला नाही असा सुद्धा दम देऊ लागलाय म्हणे. का? त्याने दम देऊ नये का? नाही, त्याने दम देऊ नये का? त्याच्या घरी खूप भरपूर ठेवलेले जमीन, जुमला, पैसा, श्रीमंती, त्यानेच फक्त काय मस्ती करावी का? मस्ती म्हणजे अरेरावीपणा करावा का? जर तुम्ही जर अन्याय करत असाल, अत्याचार करत असाल, तर मग सर्वसामान्य, गरीब तो सुद्धा पेटून उठेल ना, हे चुकीचं आहे म्हणून. भले त्याची तक्रार केलेली असली तरी कोणी दखल घेत नसलं, तर ते दखल घेण्यासाठी त्याचा समाज उभा राहील ना. पण मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या गोष्टी माहीत असताना सुद्धा जे लोक आपली जात चोरतायत, त्याचा बरोबर फायदा घेतायत. मग बाकीच्या लोकांचं काय म्हणणं पडते, मग हळू-हळू हे लोकं शिक्षणात पण उभे राहतील. शिक्षणात पण ते जातीवर फायदा घेऊ लागतील. उद्या नोकऱ्यांसाठी उभे राहतील. मग नोकऱ्या सुद्धा ते घेतील. मग बाकीचे जे खरे आहेत, त्या लोकांचं काय कसं? अरे मित्रांनो, लबाडी ही लबाडीच असते. आज ना उद्या ती उघड होतेच. आता कुणा-कुणावर गैरविश्वास ठेवायचा आणि कुणा-कुणावर विश्वास ठेवायचा. म्हणजे काय? अरे तुम्ही ज्याच्यावर गैरविश्वास ठेवत असाल, तुम्हाला न्याय मिळेल का? कठीण आहे तसं. जे काही नियमाप्रमाणे चाललेलं आहे, तिथं तुम्हाला लेखी तक्रार करावी लागेल. त्या तक्रारीची दखल त्यांच्या पद्धतीने, सरकारी पद्धतीने घेतली जाईल. ज्यावेळेस न्याय मिळेल, त्यावेळेस तो तुम्हाला मिळेल. तो न्याय कुठे जाणार नाही वगैरे, वगैरे, वगैरे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जो कोणी लबाडी करतोय,
जो कोणी बदमाशी करतोय त्यांनी एक लक्षात ठेवावं, तो आपल्यासाठीच अशा काही गोष्टी करून ठेवतोय की उद्याचा काळ, येणारा काळ हा त्याला माफ करू शकत नाही आणि शकणार नाही. म्हणजे असं, की तुम्ही अक्षरशः तुमच्या जातीत म्हणा, तुमच्या नावात म्हणा, तुमच्या आणखी काय याच्यात बदल केलं, तर तो प्रचंड मोठा गुन्हा धरला जाईल, तो जर सिद्ध झाला तर. आणि ते कोण भोगणार? ज्यांनी केलेलं आहे, जो करतोय तोच भोगेल ना. त्याच्यासाठी बाकीच्यांनी बीबीच्या देठापासून ओरडण्याचे काही कारण आहे का? हां? उगीच स्वतःचा काहीतरी त्रागा करून घ्यायचा. असंही काही जण म्हणतायत. अ अरे वाह! एक गोष्ट लक्षात येऊ लागली. मध्यमवर्गीय असू दे, बहुजन समाजातले असू दे, दलित असू देत, हे आता हा शब्द वापरायचा नाही ना, दलित वगैरे, पददलित वगैरे अजिबात नाही. बहुजन समाजात म्हणून तुम्ही वापरू शकता. बरं ठीक आहे. मग आता त्याला म्हणायचं काय? ज्यांच्यावर अन्याय झालाय, ते पिढ्यानपिढ्या भोगतायत बिचारे. ज्यांचे म्हणजे आज हजारो वर्षापासून त्या समाजाला भोगावं लागलेलं आहे. त्याला काय म्हणणार तुम्ही? त्यांचा आधी हक्क आहे ना. पण समाजातल्या सर्व लोकांनी तिकडं लक्ष दिलं आणि त्या पण लोकांनी पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्थित व्यवहाराने राहिले, वागले, बोलले आणि त्या पद्धतीने केलं, तर भारतात तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी उपलब्ध होऊ शकतात, मिळतात. फक्त करत राहायचं. आपण त्यांच्या नावाने नुसतं बोटं तोडून चालणार नाही. राजकारण्यांच्या नावाने, पैसेवाल्यांच्या नावाने, सरंजाम, जमीनदार, सरंजाम काय म्हणतात ना तसली अमुक-ढमुक. अहो, ते सुद्धा मागं पडतील, फिके पडतील. असं आता सध्या 2 नंबरवाले आहेत. 2 नंबरवाले? हो, हो. हो. दारूचा चोरून धंदा करणारे. अरे बापरे! गांजा, अफूचा धंदा करणारे अशी लोकं असतात. अरे बापरे! मग काय त्याला बेहिशोब संपत्ती असते. त्याच्यामुळे ते पाहिजे ते त्या गोष्टी करू शकतात. त्यांचा आधार घेऊन, त्यांचं बॅकिंग घेऊन बरेचसे लोकं पण उभं राहू शकतात ना. मग तिथं काय करणार तुम्ही? कुणाला नाव ठेवणार आहे? हा तुझा 2 नंबरचा धंदा आहे, हा तुझा 4 नंबरचा धंदा आहे, हा तुझा 3 नंबरचा धंदा आहे, हा तुझा 10 नंबरचा धंदा आहे. अरे काय चाललंय काय? कळायला मार्गच नाहीये. 2 अन् 4 अन् ब्लॅक अन् ते व्हाईट अन् काय अमुक अन् तमुक अन्. अहो ज्यांचे जन्मापासून काही गोष्टी ते पाहत आले असतील किंवा त्यांच्या घरातले कोणी करत असतील किंवा त्या सानिध्यात असतील, त्या प्रकार असतील. त्यांना दुसरं काय सुचणार आहे? आपण पुढे जाण्यासाठी करणारच ना. अहो साध्या एखाद्या थिएटरला आजकाल पिक्चर लागतात त्याला माहीत नाही. पिक्चर लागतात वाटतं अजून सुद्धा. तिथं तिकीट काढायला गेल्यानंतर काही-काही मागणं येऊन आळीराळी करून मध्येच घुसून, "हे माझं एक तिकीट काढ रे" वगैरे हात-बीत करून देत असतात. ते दिलं तर तिथपर्यंत ठीक आहे. पण तोच जर मध्ये घुसून पुढं जात असेल तर बाकी सगळे "ए वै, वै, कालवा धिंगाणा" करून त्याला मागं पडतात. पण आता मला वाटतं आता ते दिवस राहिले नाहीत. असं घुसायचं मधीच करायचं काय आळीराळीपणा करायचा. तोच प्रकार सध्या निवडणूक सध्या चालू आहे आणि तोच तो प्रकार राहणार नाही हळू-हळू. म्हणजे लोकं करायचं ते बरोबर करतील. त्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. आपला मार्ग व्यवस्थित असावा. आपण आपल्या मार्गाने चालायला पाहिजे. आपण काय करतोय ते अगोदर पाहावं. भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी वगैरे, वगैरे. तर आपली कमीज सफेद कशी होईल हे आपण बघितलं पाहिजे. तरच मग सगळ्यांना व्यवस्थित शांततेने जगता येईल. शांततेने काम करता येईल. मुलांना शांततेने बऱ्याच काही गोष्टीत प्रगती करता येईल. हं. हो का नाही? बघा तुम्हाला पटतंय का? सी यू अगेन.